देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पाणीपट्टी संदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना परवडणारी पाणीपट्टी ठेवण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले। पाणी पुरवठा, पाणीपट्टीचे दर आणि संबंधित प्रश्नावरही त्यांनी आपली भूमिका मांडली। तसेच काही विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत त्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला आवाज जनतेचा प्रतिनिधी विजय सरोदे आणि विलास घोडके उपस्थित होते। म्हणजे जर पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेली देयक रक्कम वगळता येणारा नगर परिषद जो काही खर्च करावा लागतोय निव्वळ तो वार्षिक खर्च आहे 2,61,35,875 रुपये। आणि जर आपण त्या शासनाला देणं जे काही दिसतंय ते जर 11 कोटी यामध्ये ऍड केले तर मला असं वाटतं 11,19,00,000 म्हणजे जवळपास 13,75,00,000 रुपये आपल्याला या आता योजनेमध्ये तोटा दिसतो। त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत हे करणं गरजेचं आहे। नगर परिषदेने वाढवलेल्या पाणीपट्टीमुळे मिळणारं जे काही उत्पन्न आहे पूर्वीचं 1,01,00,000 होतं ते आज रोजी 1,66,23,750 रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने जर विचार केला नगर परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी करावा लागणारा वार्षिक खर्च हा 2,61,35,875 आहे। नगर परिषदेस पाणीपट्टीद्वारे मिळणारं म्हणजे नवीन पाणीपट्टी म्हणजे ही 2025-26 मध्ये नाही तर 26-27 म्हणजे मार्च 27 मध्ये जी पाणीपट्टी मिळणार आहे याही वर्षीचा परत 1.5 कोटीचा तोटा हा पालिकेला सहनच करायचा आहे। पुढच्या वर्षी जी काय पाणीपट्टी मिळेल त्याचं उत्पन्न असेल 1,66,23,750 म्हणजे जर ती पाणीपट्टी आपण गृहीत धरली तर त्याही वेळेस नगर परिषदेस पाणीपट्टी वाढ होऊनही जो काही तोटा होतोय तो जवळपास होतोय 95,12,125 रुपये। त्यामुळं या सगळ्या बाबतींचा जर विचार केला तर देवळाली नगर परिषदेच्या सभागृहामध्ये बहुमताने केलेला हा जो काही निर्णय आहे हा देवळाली नगर परिषदेच्या शाश्वत विकासासाठी आणि जी काही पाणी योजना आहे ती चांगल्या प्रकाराने चालण्यासाठी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेला हा निर्णय आहे। ही कुठल्याही नफ्यासाठी नसून केवळ आपली योजना आपल्यासाठीच याच धर्तीवरती केलेला हा निर्णय आहे। त्यामुळे मला असं वाटतं सर्व नागरिकांना आपल्याद्वारे मी आव्हान करेल की जी काही पाणीपट्टी वाढ झालेली आहे ती जास्तीची झालेली पाणीपट्टी वाढ आम्ही कमी केली आहे, परंतु 3,000पेक्षा कमी करणं ती शक्य होणार नाहीये। त्या 3,000 मध्येही आपल्याला जवळपास आज कोटभर रुपयाचा तोटा सहन करावा लागणार आहे, परंतु त्याला कसा मार्ग काढायचा ते आम्ही ठरवू। परंतु याच्याही पेक्षा कमी करणं ते शक्य होणार नाही। तरी भविष्यात जर हे सोलर प्लांट आपले उभे राहिले वेळेत आणि जर त्याच्यावरती आपण त्या पाणी योजनेचा सगळा खर्च मॅक्झिमम खर्च जो जवळपास 90 लाखापर्यंत तो लाईट बिलचा येतोय तो जर आपण कमी करू शकलो तर मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये आपण नक्की पाणी पुरवठा योजनेला नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर आणण्यासाठी तो खर्च सोलरवरती भागवल्यानंतर पाणीपट्टीमध्ये नक्की पाणीपट्टीच्या दरात कपात करू आणि पाणीपट्टी कमी करू। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।